नमस्कार. आज आपण हिंदू तत्वज्ञानातील एक मोठा प्रश्न समजून घेणार आहोत. मी कोण? देव कोण? आणि आमचं नातं काय? आपण देवापासून वेगळे आहोत का? की आपणच देव आहोत? की दोन्ही खरं आहे? या प्रश्नांची 3 महान उत्तरं आहेत. द्वैत, अद्वैत आणि विशिष्टाद्वैत. आधी 3 शब्द लक्षात घ्या. जीव म्हणजे आत्मा, आपण. जगत म्हणजे हे संपूर्ण विश्व आणि ईश्वर म्हणजे परमशक्ती. या तिघांचं नातं काय? यावरूनच ही 3 तत्वज्ञानं तयार झाली. पहिलं तत्वज्ञान अद्वैत वेदांत, आदी शंकराचार्यांनी दिलेलं. अद्वैत म्हणजे 2 नाहीत, फक्त एक सत्य आहे. आपण आणि देव वेगळे नाही, आपणच ब्रह्म आहोत. आपण वेगळे आहोत हे असं आपल्याला वाटतं, पण ती फक्त माया आहे, भ्रम आहे. उदाहरण घ्यायचं तर समुद्र आणि लाट. लाट वेगळी दिसते, पण ती समुद्रच असते. तसंच आपण वेगळे दिसतो, पण आपणच द्वैस्वरूप आहोत. मोक्ष म्हणजे काय? मी देवापासून वेगळा नाही, हे ज्ञान मिळणं म्हणजे मुक्ती. दुसरं तत्वज्ञान द्वैत वेदांत, माधवाचार्यांनी दिलेलं. द्वैत म्हणजे देव आणि जीव कायम वेगळेच आहेत. देव सर्वश्रेष्ठ आहे, आपण त्याचे भक्त, त्याचे सेवक. आपण कधीच देव होऊ शकत नाहीत. उदाहरण द्यायचं तर राजा आणि प्रजा, मालक आणि सेवक. प्रेम असू शकतं, भक्ती असू शकते, पण समानता नाही. मोक्ष म्हणजे देवाच्या धामात जाऊन त्याची सेवा करणं. इथे मुख्य भावना आहे भक्ती, नम्रता आणि पूर्ण शरणागती. तिसरं तत्वज्ञान विशिष्टाद्वैत, रामानुजाचार्यांनी दिलेलं. हे मधलं तत्वज्ञान आहे. ते सांगतात आपण देवापासून वेगळे नाही, पण आपण पूर्ण देवही नाही. आपण देवाचा अंश आहोत. उदाहरण शरीर आणि आत्मा. शरीर वेगळं दिसतं, पण आत्म्याशिवाय त्याला अस्तित्व नाही. तसं जीव आणि जग हे ईश्वराचे अंश आहेत. मोक्ष म्हणजे प्रेमाने, भक्तीने ईश्वराशी एकरूप होणे. आता तिन्ही एकत्र समजून घ्या. अद्वैत म्हणते मीच देव आहे, द्वैत म्हणते मी देवाचा सेवक आहे, आणि विशिष्ट द्वैत म्हणतं मी देवाचा भाग आहे. 3 वेगवेगळे मार्ग, 3 वेगवेगळी उत्तरं, पण ध्येय एकच, ईश्वर प्राप्ती. हिंदू धर्माची सुंदरता हीच आहे. तो एका उत्तरावर थांबत नाही, तो शोधायला शिकवतो. पुढच्या भागात आपण पाहू या तत्वज्ञानांवर आधारलेले वेगवेगळे संप्रदाय कसे तयार झाले. नमस्कार.